हे कलियुग आहे. इथे स्वतःच्या लेकरावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, कारण जयपूरमध्ये जे घडलं ते ऐकून अंगावर काटा येईल. जयपूरच्या प्रतापनगरमध्ये राहणाऱ्या नीरज शर्मा या आपल्या 24 वर्षाच्या मुलगी आयुषी आणि दिव्यांग मुलासोबत राहत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. ते कोर्टात क्लर्क म्हणून काम करत होते. सरकारी नोकरीत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर ती नोकरी घरातल्या व्यक्तीला अनुकंपा तत्वावर मिळते. त्यामुळे नीरज शर्मा यांनाच ती नोकरी मिळणार होती. पण आयुषीला ते मान्य नव्हतं. ती आईला म्हणायची, आई तुझं वय झालंय, आता तू किती दिवस नोकरी करणार, बाबांच्या जागी मला जाऊ दे. पण नीरज शर्मा तिला समजवायच्या, अगं तू अजून लहान आहेस, तुला अनुभव नाही, शिवाय तुझा भाऊ आहे, त्याची जबाबदारीही माझ्यावर आहे. मीच नोकरी करेन आणि तुमचं सगळं सांभाळेन. पण आयुषीच्या मनात आईबद्दल राग साचत गेला. पैशांवरून, फिरायला जाण्यावरून, छोट्या छोट्या गोष्टींवरून ती रोज आईशी भांडायची. त्यात तिचे मोठे काकाही तिला सतत भडकवायचे. ते म्हणायचे, तुझी आई तुला नोकरी करू देत नाही, सगळी मालमत्ता स्वतःकडे ठेवते, तुझ्यावर फक्त बंधनं घालते. हळूहळू आयुषीच्या डोक्यात एक भयानक कट तयार झाला. जुलैच्या सुरुवातीला ती तिच्या मोठ्या काका मोहन स्वरूप यांच्याकडे गेली आणि म्हणाली, काका माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. थोडे पैसे खर्च करू, मग आईची नोकरी आणि मालमत्ता दोन्ही आपल्या हातात येतील. प्रॉपर्टी अर्धी अर्धी वाटून घेऊ. यानंतर आयुषी आणि तिच्या मोठ्या काकांनी मिळून तब्बल 5 लाख रुपयांची सुपारी हेमंत शर्मा नावाच्या व्यक्तीला दिली. 4 जुलैची सकाळ. नीरज शर्मा आपल्या दिव्यांग मुलाला शाळेत सोडून परत येत होत्या. तेवढ्यात भरधाव वेगात आलेल्या एका पांढऱ्या स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्या हवेत फेकल्या गेल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघात घराजवळच झाला होता. आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी आयुषीला ही बातमी दिली. पण ज्याच्या डोळ्यात अश्रू होते त्याच डोळ्यांनी हा कट आधीच पाहिला होता. आयुषी आईच्या मृतदेहाजवळ जाऊन मोठमोठ्याने रडू लागली. कोणी केलं हे? माझ्या आईला न्याय मिळालाच पाहिजे. आधी बाबा गेले, आता आईही गेली, आता आमचं कोण? हे पाहून सगळ्यांनाच तिची दया आली. पण एक माणूस मात्र शांत बसला नाही. तो म्हणजे नीरज शर्मा यांचा भाऊ, म्हणजेच आयुषीचा मामा. कारण नीरज शर्मा त्यांना नेहमी सांगायच्या, आयुषी पैशावरून आणि मालमत्तेवरून माझ्याशी सतत भांडते, मोठ्या काकांच्या सांगण्यावरून माझ्या विरुद्ध उभी राहते. मामांनी लगेच पोलिसांकडे जाऊन या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी परिसरातील सगळे सीसीटीव्ही तपासले. त्यात धडक देणारी स्कॉर्पिओ अनेक दिवस त्या भागात फिरताना दिसली. चालक हेमंत शर्मा हा नीरज शर्मा यांच्यावर सतत नजर ठेवत होता. पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने सगळं सत्य सांगितलं. ही सुपारी मला आयुषी आणि तिचे मोठे काका मोहन स्वरूप यांनी दिली होती. आणि एका क्षणात आयुषीचा सगळा डाव उघड झाला. विचार करा, फक्त सरकारी नोकरी आणि मालमत्तेसाठी एका मुलीने स्वतःच्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. खरंच पैसा आणि स्वार्थ माणसाला किती खाली नेऊ शकतो याचं हे भयावह उदाहरण आहे. या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोप सिद्ध होईपर्यंत सर्व आरोपी कायद्याच्या दृष्टीने निर्दोष मानले जातात. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.